न्यूज के प्रायोजक है शहादा इस्लामिक मोबाइल ऐप। अभी ऐप डाउनलोड कीजिए, रिव्यू सबमिट कीजिए और ढेर सारे इनाम जीतिए। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2/T2 मध्ये असलेल्या महिला शौचालयात 4 दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या डब्यात आढळलेले नवजात अर्भक अखेर कोणाचे होते याचा छडा पोलिसांनी लावला आहे। एका 16 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीनेच बाळाला जन्म दिल्याचे स्पष्ट झाले आहे। सदर मुलगी आणि तिची आई रांचीला जाण्यासाठी विमानतळावर आली होती। उडाणाच्या 2 तास आधीच त्या विमानतळावर पोहोचल्या होत्या। याच दरम्यान मुलीला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि तिने शौचालयातच बाळाला जन्म दिला। मात्र या घटनेनंतर त्यांनी बाळाला कचरापेटीत टाकून पुढील प्रवास केला। सदर मुलीची ओळख पटविण्यासाठी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात आली। या फुटेजमध्ये ती मुलगी वारंवार बेचैन अवस्थेत दिसत होती। प्रसूतीच्या आधी तिने आईसोबत शौचालयात प्रवेश केला आणि काही वेळानंतर कपडे बदलून बाहेर आली। पोलिसांनी केलेल्या चौकशीत मुलीच्या आईने कबुली दिली की तिला आपल्या मुलीच्या गर्भधारणेची पूर्ण कल्पना होती। मुलगी 7 महिन्यांची गरोदर असल्याने त्यांनी ट्रेनने प्रवास करण्याऐवजी थेट विमानाने रांचीला जाण्याचा निर्णय घेतला होता। पोलिसांना दिलेल्या जबाबात मुलीने सांगितले की 2 दिवसांपूर्वी ती पाय घसरून पडली होती, त्यामुळेच तिला अचानक वेदना सुरू झाल्या। त्यामुळेच हे बाळ मृत अवस्थेत जन्माला आले असावे असा दावा तिने केला। मात्र पोलिसांना हा प्रकार सहज मान्य नाही। पोस्टमार्टम अहवाल आल्याशिवाय बाळ जिवंत जन्माला आले होते की नाही यावर अधिकृत माहिती दिली जाणार नाही। मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या प्रियकरावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पोक्सो ऍक्ट बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुलीने कोणत्या परिस्थितीत गर्भधारण केली आणि तिला कोणी जबरदस्ती केली का याचा तपास पोलीस करत आहेत। शहादा एक इस्लामिक मोबाइल ऐप है जो आपके दीन के सफर को आसान बनाता है। इसमें हर मुसलमान की जरूरी खिदमत के लिए कई फीचर्स शामिल है। ये ऐप पूरा मुफ्त है और बिना किसी एड्स का है। ये ऐप में आपको मिलेगा अजान अलर्ट्स, किबला कंपास, मस्जिद फाइंडर, ज़कात कैलकुलेटर, कुरान, हदीथ, अल्लाह के 99 नेम, धीकर, दुआ, डार्क थीम, मल्टी लैंग्वेज सपोर्ट, शहादा GPT, ऐसे अन्य कई फीचर्स। तो अभी ऐप डाउनलोड करने के लिए QR कोड को स्कैन करिए, रिव्यू दीजिए और कई सारे इनामात जीतिए।